तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुम्ही पुढची 20 वर्ष चांगले पैसे कमवले, पगार वाढला, बिझनेस वाढला, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, स्टॉक मार्केटमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केली, घर घेतलंय, कार घेतले, पण वयाच्या 55 वर्षी अकाउंटमध्ये रिटायरमेंटसाठी पुरेसे पैसे नाहीत, मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी लोन घ्यावं लागलंय, घराचा EMI सुरू आहे आणि मेडिकल इमर्जन्सी आली तर इन्व्हेस्टमेंट तोडावी लागेल, तर सांगा तुम्ही आयुष्यभर पैसा कमवला की फक्त बिलं भरली? हा आजच्या मिडल क्लासचा सर्वात मोठा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. लोक इन्व्हेस्टमेंट करतात पण प्लॅन शिवाय, लोक SIP करतात पण गोल शिवाय, आणि सर्वात धक्कादायक गोष्ट आणि सर्वात धोकादायक गोष्ट, लोक विचारतात सर सर्वात जास्त रिटर्न कुठं मिळेल? पण खरं तर पहिला प्रश्न असला पाहिजे, हा पैसा मला कशासाठी आणि कधी हवा आहे? आजचा व्हिडिओ तुमची इन्व्हेस्टमेंट कडे बघण्याची पूर्णपणे दृष्टी बदलावून टाकेल. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. तुम्ही पाहत आहात बाजारबोल युट्यूब चॅनल. आज आपण म्युच्युअल फंडचा फंड निवडणार नाही, आज आपण स्टॉक देखील निवडणार नाही, आज आपण कोणतं असेट क्लास बेस्ट आहे हे देखील बघणार नाही. आज आपण त्यापेक्षा आधीची आणि त्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट शिकणार आहोत, फायनान्शियल गोल कसे तयार करायचे. कारण फायनान्शियल गोल चुकीचा असेल तर बेस्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवू शकत नाही. भारतामध्ये एक टिपिकल मिडल क्लास लाईफ बघा. वय वर्ष 25, नोकरी लागते, पहिला फोन EMI वर येतो, थोड्या दिवसानंतर बाईक, त्यानंतर कार. वय वर्ष 30 झालं की लग्न, वय वर्ष 32-35 झालं की घराचा EMI सुरू करतो. त्यावेळेला मुलांचं स्कूल, इन्शुरन्सचा प्रीमियम, आई वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी, क्रेडिट कार्ड, वॅकेशन, सोसायटी मेंटेनन्स, मेडिकल एक्सपेन्सेस. मग अचानक वय 45 होतं, तेव्हा पहिल्यांदा प्रश्न पडतो, रिटायरमेंटसाठी किती पैसे लागतात? आणि उत्तर बहुतेक वेळा PF आहे, थोडा म्युच्युअल फंड आहे, घर आहे, पुढं बघू. मित्रांनो, रिटायरमेंट हा पुढं बघू म्हणण्याचा विषय नाही. कारण रिटायरमेंटच्या दिवशी सॅलरी अचानक बंद होते, पण तुमचा किराणा बंद होत नाही, इलेक्ट्रिसिटीचं बिल बंद होत नाही, मेडिसिन्स बंद होत नाहीत, लाईफस्टाईल बंद होत नाही. स्टॉक मार्केटमध्ये नवीन इन्व्हेस्टर आला की पहिला प्रश्न त्याचा असतो, किती रिटर्न मिळतील? म्युच्युअल फंड मध्ये लास्ट 5 इयर मध्ये कोणत्या म्युच्युअल फंडनं सर्वात जास्त रिटर्न दिले? गोल्ड वाढलं, गोल्ड घ्या. स्मॉल कॅप वाढले, स्मॉल कॅप घ्या. इंटरनॅशनल फंड वाढला, इंटरनॅशनल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. रिअल एस्टेट वाढलं, लगेच प्लॉट घ्या. क्रिप्टो वाढलं, एका कॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ही इन्व्हेस्टमेंट नाहीये, ही रिटर्नच्या मागे धावण्याची सवय आहे. आणि मार्केटमध्ये सर्वात जास्त नुकसान प्रोडक्ट खराब असल्यामुळे होत नाही, ते होतं इन्व्हेस्टरला त्याचा गोल माहित नसल्यामुळं. मित्रांनो, मला घर घ्यायचं आहे, हे गोल नाही. माझ्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, हे देखील गोल नाही. रिटायरमेंट चांगलं करायचं आहे, हे देखील गोल नाही. ही विश आहे. फायनान्शियल गोल कसं असतं माहित आहे का? मला पुढच्या 7 वर्षात पुण्यात 80 लाखाचं घर घ्यायचं आहे, 20 लाखाचं डाऊन पेमेंट करायचं आहे. आता काय झालं? गोल स्पष्ट झालं, अमाऊंट स्पष्ट आली, टाइम स्पष्ट आला, पर्पज स्पष्ट आला. आता इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनवू शकतो. स्मार्ट फॉर्म्युला, फायनान्शियल प्लॅनिंग मधला एक पॉवरफुल फॉर्म्युला, स्मार्ट. स्मार्ट म्हणजे S स्पेसिफिक, M मेजरेबल, A अचिव्हेबल, R रिलेव्हंट आणि T टाइम बॉन्ड. पण याला टेक्स्ट बुक डेफिनेशन समजू नका, आपलं घरातलं उदाहरण बघू. S म्हणजे स्पेसिफिक. समजा तुम्ही म्हणता मला मुलांच्या एज्युकेशनसाठी पैसे ठेवायचे आहेत, किती, कधी, कुठल्या एज्युकेशनसाठी? भारतामध्ये फॉरेन एज्युकेशनसाठी, इंजिनिअरिंगसाठी, मेडिकलसाठी, MBA साठी. गोल स्पेसिफिक नसेल तर प्लॅनिंग कशी करणार? स्पेसिफिक गोल कसं ठरवायचं? माझ्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी 12 वर्षांनी 40 ते 50 लाखाचा कॉर्पस तयार करायचा आहे. आता गोल दिसायला लागतो. मित्रांनो, गोल दिसतं ते गोल मांडलं जातं, आणि जे मनात असतं त्यासाठी माणूस डिसिप्लिन ठेवतो. M म्हणजे मेजरेबल. गोलला नंबर असला पाहिजे. मला श्रीमंत व्हायचं आहे. श्रीमंत म्हणजे 25 लाख, 1 कोटी, 5 कोटी, 20 कोटी. नंबर नाही म्हणजे गोल नाही. आता इन्फ्लेशन सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. समजा आज हायर एज्युकेशनचा खर्च 20 लाख आहे, तुमच्या मुलाला तो पैसा 10 ते 12 वर्षांनी लागणार आहे. तुम्ही 20 लाखाचं टार्गेट सेट केलं, पण तेव्हा खर्च असेल 35, 40, 45 लाख. मग तुम्ही गोल पूर्ण केलं पण पैसा अपुरा पडला.
म्हणून फायनान्शियल गोल करताना आजचा खर्च नाही तर फ्युचरचा कॉस्ट विचारात घ्या. ए अचिवेबल. आता एक जास्त महत्वाचा मुद्दा आहे, सोशल मीडियामुळे फायनान्शियल गोल देखील अनरिअलिस्टिक झाले. 5 वर्षात फायनान्शियल फ्रीडम, 3 वर्षात 5 कोटी, 30व्या वर्षी रिटायरमेंट. ऐकायला भारी वाटतं, पण प्रश्न आहे तुमच्या इन्कमशी ते जुळतं का? समजा मंथली इन्कम 60,000 आहे, एक्सपेन्सेस 45,000 आहेत आणि गोल ठेवलंय 5 कोटी 5 वर्षात. गोल मोठं ठेवणं चुकीचं नाही, पण मॅथमॅटिक्स कडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. गोल अचिवेबल करण्याचे 4 मार्ग आहेत. एक तर इन्कम वाढवावं लागेल, एक्सपेन्सेस कंट्रोलमध्ये ठेवावं लागतील, इन्व्हेस्टमेंट वाढवावं लागेल, टाइम हॉरिझॉन वाढवावं लागेल. मार्केटला जबरदस्तीत 30% रिटर्न द्यायला सांगू शकत नाहीये. हा सगळ्यात मोठा फायनान्शियल ट्रॅप आहे. आर रिलेव्हंट. हा पॉइंट आपल्या सर्व सोसायटीसाठी खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे अनेक फायनान्शियल डिसिजन स्वतःच्या गरजेसाठी घेतले जात नाहीत, ते सोसायटीसाठी घेतले जातात. शेजाऱ्यांनी SUV घेतली आहे, आपल्याला ही कार अपग्रेड करायला हवी. नातेवाईकांनी मोठं लग्न केलं, आपल्यालाही तसं करायला पाहिजे. मित्र फॉरेनला ट्रिपवर गेले, आपल्याला पण जायला पाहिजे, इंस्टाग्रामवर फोटो टाकायला पाहिजे. कुणीतरी मोठं घर घेतलं, आपणही EMI वर मोठं घर घेतलं पाहिजे. पण प्रश्न हे तुमचं गोल आहे की सोसायटीचं प्रेशर? 25 लाख वेडिंगवर खर्च करण्यासाठी तुमच्याकडे प्रायोरिटी असेल तर करा, पण जर त्यावेळी रिटायरमेंट फंड 0 आहे, इमर्जन्सी फंड नाही, हेल्थ इन्शुरन्स पुरेसा नाही, तर तुम्ही सोशल अप्रुव्हल विकत घेत आहात. टी म्हणजे टाइम बॉन्ड. आता गोलला डेडलाईन द्या. मला 1 कोटी तयार करायचं आहे. कधी? 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात. टाइम बदलला की पूर्ण प्लॅनिंग बदलतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमच्याकडे 2 एम्प्लॉईज असतात, एक मनी आणि टाइम. मनी कमी असेल तरी टाइम जास्त असेल तर वेल्थ तयार होऊ शकते, पण मनी जास्त असूनही टाइम कमी असेल तर टार्गेट पूर्ण करणं कठीण असतं. म्हणून तरुण वयात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा रिटर्न नाही, फायदा आहे टाइम. आता मित्रांनो, 5 गोल प्रत्येक भारतीय फॅमिलीने लिहून ठेवले पाहिजे. आज रात्री एक पेपर घ्या, त्यावरती हे 5 गोल लिहा. इमर्जन्सी फंड, जॉब गेला तर, बिझनेस बंद झाला तर, मेडिकल इमर्जन्सी आली तर, 3 ते 6 महिन्याचा इसेशनल एक्सपेन्सेस वेगळा ठेवा, कारण इमर्जन्सी वेळी स्टॉक मार्केटची परवानगी घेऊन इमर्जन्सी येत नाहीये. चाइल्ड एज्युकेशन, मुलांसाठी काहीतरी करू. हा प्लॅन नाही, मुलांचं वय किती आहे, पैसा कधी लागेल, आजचा कोर्सचा खर्च किती आहे, फ्युचर कॉस्ट किती आहे, दरमहा किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ते लिहा. होम गोल, घर इमोशनल गोल असतं, पण 60 लाखाचं घर खरं तर 60 लाखात पडत नाही. डाऊन पेमेंट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, इंटेरियर, फर्निचर, इंटरेस्ट, मेंटेनन्स, हे सगळी कॉस्ट प्लॅनिंग मध्ये घ्या. फक्त EMI अफोर्डेबल होतो म्हणून घर अफोर्डेबल होत नाही. 4 रिटायरमेंट, हा सर्वात मोठा निग्लेक्टेड गोल आहे. आपल्याकडे लोक मुलांसाठी सगळं करतात पण स्वतःच्या रिटायरमेंटसाठी काहीच ठेवत नाहीत आणि नंतर त्याच मुलांवर फायनान्शियली डिपेंड होतात. माझ्या मते तुमच्या मुलांना देऊ शकणारी सर्वात मोठी गिफ्ट म्हणजे तुमचं स्वतःचं फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायरमेंट. वेल्थ आणि फायनान्शियल फ्रीडम. सॅलरी बंद झाली तरी लाईफस्टाईल चालायला हवं, यासाठी वेल्थ कॉर्पस तयार करा. ही लक्झरी नाहीये, भविष्यातील डिपेंडन्सी आहे. गोल प्रायोरिटी कशी ठरवायची? समजा तुमच्याकडे 20,000 रुपये मंथली सरप्लस असेल तर गोल 10 आहेत. मग प्रायोरिटी कशी ठरवायची? सगळ्यात आधी इमर्जन्सी फंड, नंतर इन्शुरन्स प्रोटेक्शन, नंतर हाय कॉस्ट कर्ज, नंतर चाइल्ड एज्युकेशन, रिटायरमेंट, होम, नंतर मेजर गोल्स आणि त्यानंतर लाईफस्टाईल गोल. कार अपग्रेड करणं असेल, फॉरेन ट्रिप करणं असेल, लक्झरियस परचेस असेल, हे चुकीचं नाही आहे, पण प्रायोरिटी चुकीची ठेवू नका. पहिल्यांदा फाउंडेशन आणि नंतर डेकोरेशन. SIP म्हणजे गोल नाहीये, लक्षात ठेवा. खूप मोठा लोकांचा भ्रम आहे, मी 10,000ची SIP करतो, माझं फायनान्शियल प्लॅनिंग झालं. नाही, फक्त SIP ही इन्व्हेस्टमेंटची पद्धत आहे, गोल नाहीये. समजा तुम्ही 10,000ची SIP करताय पण रिटायरमेंटसाठी तुम्हाला 4 कोटी लागणार आहेत. तुमची SIP पुरेशी आहे का? कदाचित नाही. त्यामुळे प्रश्न मी किती SIP करतो हा नाहीये, प्रश्न माझ्या गोलसाठी मला कितीची SIP करायला हवी हा आहे. तर आज सॅलरी 50,000 आहे, तुम्ही 5,000ची इन्व्हेस्टमेंट सुरू करताय, पुढच्या वर्षी सॅलरी वाढेल पण SIP 5,000 राहते.
पण 5 वर्षांनी सॅलरी 80,000 जरी झाले तरी SIP आपली 5,000 असते, हे चुकीचं आहे. सॅलरी वाढली ना, लाईफस्टाईल वाढते, कार अपग्रेड होते, फोन अपग्रेड होतो, बाकीच्या गोष्टी होतात, पण इन्व्हेस्टमेंट वाढत नाही. एक रूल करा, इन्कम वाढलं ना, इन्व्हेस्टमेंट देखील वाढली पाहिजे. दरवर्षी 10% किंवा त्यापेक्षा जास्त स्टेप अप SIP करा. लॉंग टर्म मध्ये छोटी हॅबिट खूप मोठा फरक तयार करू शकते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, अजून एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. तुम्ही 1 कोटी कमवले पण त्यातले प्रत्येक रुपया कुठं गेला हे माहीत नाही, तर इन्कम मोठा असूनही उपयोग नाही. पण एखादा माणूस 50,000 रुपये कमवतो, त्याला माहित आहे 5,000 इमर्जन्सी फंड, 8,000 रिटायरमेंट, 5,000 एज्युकेशनसाठी, 2,000 इन्शुरन्स प्रोटेक्शनसाठी आणि उरलेले पैसे लाईफस्टाईलसाठी. तर तो माणूस फायनान्शियली जास्त ऑर्गनायझड असतो. फायनान्शियल सक्सेस म्हणजे जास्त इन्कम नाहीये. फायनान्शियल सक्सेस म्हणजे तुमच्या पैशाला पर्पज असणं. मित्रांनो, आजपासून बेस्ट इन्व्हेस्टमेंट कोणती हा प्रश्न विचारू नका. आधी स्वतःला विचारा, माझं गोल काय आहे, किती पैसे लागतील, कधी लागतील, इन्फ्लेशन नंतर किती लागतील, माझ्याकडे सध्या किती आहेत आणि दरमहा किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, हे माझे गोल झाले. सोसायटीच्या प्रेशरमुळे तयार झालेत की कशामुळे झालेत हे ठरवा. एक पेपर घ्या, 5 गोल लिहा, अमाऊंट लिहा, इयर लिहा, प्रायोरिटी लिहा आणि तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये तुम्हाला पहिल्यांदा कदाचित खरी क्लॅरिटी समजेल. कारण रिटर्न पैसा वाढवतो, पण गोल पैशाला डायरेक्शन देतो आणि डायरेक्शन नसलेला पैसा कितीही कमवला तरी एक दिवस संपतो, पण योग्य डायरेक्शन दिलेला पैसा तुमच्यासाठी वेल्थ बनवतो. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. तुम्ही बघताय बाजारबुल YouTube चॅनल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला स्वतःला देखील SIP सुरू करायचं असेल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, ट्रेडिंग करायचं असेल, अल्गो ट्रेडिंग करायचं असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा. तुम्हाला यासाठी मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद. थँक्यू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.